आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला वसंत, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शेखर महेकर. आणि आपण पाहतोय प्रथम षटक हाताळण्यासाठी दिलीप जाधव हा गोलंदाज येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हंगामामधून चांगली सुरुवातही पाहायला मिळते लोणार संघाच्या माध्यमातून. आता इथं मात्र आपण जर पाहतोय की पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय, खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज टर्न होतोय, गोलंदाजी मार्क वरते दिलीप वसंत. यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेल्या पाहू शकता आपण. एक धाव इथं मात्र घेतली गेली आहे. डावाला सुरुवात केलेला आगाज केलेला एका धावेने श्रीगणेशा केला जातोय स्वतःचा आणि संघाच्या अकाउंटचं. काल सर्वाधिक धावा 70 पाहिल्या होत्या आणि इथनं मात्र आपला टायमिंग सेट केला जातोय. खास करून आपण जर पाहिलं तर धावा अजून 28 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला बरोबर 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं संपवायची आहेत याची नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक हाताळले गेले नाहीत तर आउटफील्डमधला जो क्षेत्ररक्षक असेल त्याला इनफील्डमध्ये घेतलं जाईल याची नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने. पुढील चेंडू यावेळेस करारा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू थांबेल का? क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत नाही. आजच्या दिवसातील पहिला चौकार, पहिली बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते शेखर महेकर यांच्या बॅटमधून. सुरुवात चांगली झाली, दमदार झाली, असरदार झालेले आहे. आगाज असा असेल तर अंजाम कसा असेल. परंतु या सर्व भविष्यवाणीला फोल ठरणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण पाहिले तर कोणीही परफेक्ट भविष्यवाणी करू शकत नाहीये. चांगल्याचं वाईट होण्याचं वेळ लागत नाहीये. जीवनाचा जर आपण अभ्यास केला तर तसंच क्रिकेटमध्ये एखादी परिस्थिती संघ चांगली असेल तर ती बिघडायला वेळ लागत नाहीये. पुढील चेंडू दिलीप जाधव टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. तेच तर्रार चेंडू होता. मन बनवला होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु गती बघितली तर भरपूर आहे. त्या कारणास्तव कट करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळाला होता, परंतु निर्धावची झाली सांगता. धक्क्याने माणूस सुधारतो असं आपण नेहमी म्हणतोय. एक चौकाराचा धक्का लगेचच आपण कमबॅक करताना पाहायला मिळतंय. गोलंदाज दिलीप. आयोजक संघ आहे, स्थानिक संघ आहे, घरची खेळपट्टी आहे. या खेळपट्टीचा कितवर फायदा उचलला जाईल हे पाहण्यासारखं राहील. ज्यावेळेस आपल्या घरच्या खेळपट्टीवर आपण खेळतोय कुठेतरी मानसिक दबाव असतो, प्रेशर असतोय, कारण गावकऱ्यांचा कुठेतरी आपण पाहिलं साथ लाभलं जाते. यावेळेस पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. इथेही आपण जर पाहिलं तर चांगले चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. शरीराचा वेध घेणारा प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन पाहायला मिळते. मागील चेंडू पाहिला तर आपण पाहिलं तर ऑफस्टिकवर ठेवला होता, आता मात्र मिडल समोरती ठेवण्याचा प्रयत्न, थोडीशी उचली सुद्धा प्राप्त करून दिली होती, गती प्राप्त केली होती. चौकार लागल्यानंतर आपण पाहतोय की 2 चेंडूंचा खेळ खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला दिलीप गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी वसंत ऑन स्ट्राईक. यावेळेस उडायचा जरूर प्रयत्न केला होता. इथेही आपण पाहिलं तर हवं तसं टायमिंग साधता आलं नाही आहे. दिशा देण्याचं काम जरूर केलं होतं, गॅप शोधण्याचा, परंतु ताकदही जोखता आली नाही आहे. हवं तसं फटकाही खेळता आलं नाही आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते, धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण तर 7 अंकावरती जाऊन पोचते. पहिली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते, अनुभवाला मिळते. स्थानिक संघ अर्थात आयोजक संघ श्याम स्पोर्ट धामणगाव. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळलेला आहे. क्या बात आहे. हा चेंडू थांबणार नाही, हा चेंडू मात्र जाईल सीमा पार, येईल चौकार. एक चांगली रणनीती आखली होती आणि त्या रणनीतीमध्ये मात्र सक्सेसफुल होतंय आणि चांगला फटका खिचून काढतोय चौकार. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत आपण पाहिली धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 या अंकावरती लागली गेली आहे. सुरुवात तुमची चांगली होते त्यावेळेस येणारा काल तुमचा चांगला असतोय. जरी तुम्ही धावा 11च्या सरासरीने जमा केले तरी 44 म्हणजेच 50 पर्यंत मजल मारू शकता आणि या ग्राउंडवरती त्याच धावा सेफ मानल्या जातील. कारण आपण पाहिलं तर कालच्या दिवसामधून
खूप वेळा आपण 50+ धावसंख्या पाहायला मिळाली धाव फलकावरती. पहिल्या सामन्यापासून विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये 34 धावांचं लक्ष्य होतं. 2 षटकांमध्ये पीसी संघाने ते कंप्लीट केले. म्हणजे आपण जर विचार केला तर त्याही धावा कुठेतरी कमी पाहायला मिळाल्या होत्या. म्हणजे बरोबर आपल्याला 50च्या आसपासची सरासरी धाव फलकाची ठेवणं गरजेचं आहे. तसेच आमचे परम मित्र सन्मान्य रवीजी भोईर साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपलंही या क्रीडा मंचावरती सरसे स्वागत आहे. चांगले आर्टिस्ट आहेत, ट्रॉफी आर्टिस्ट. या वेळेस पाहतो इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. थोडीशी आडबड गडबड पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावीचा आगाज प्रयत्न पाहायला मिळत नाही. चांगल्या धावसंख्या जमवण्यामध्ये यश प्राप्त होतंय. सलामीची जोडी एका बाजूला वसंत तर दुसऱ्या बाजूला शेखर मयेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतो या 2 धावा अकाउंटमध्ये जुळल्या जात आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. बिनबाद 13. चांगली सुरुवात मी तर म्हणेन. षटक क्रमांक 2 प्रारंभ होतोय. पप्पू हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली क्षमता या गोलंदाजाकडे सुद्धा. या वेळेस आपण पाहतोय ऑन साईडला ट्रॅव्हल्स होतं. इथे एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळत होता परंतु वसंत यांनी नाकारलं की माहिती आहे की चेंडू हातामध्ये आहे, धाव कंप्लीट होणार नाहीये याचा अंदाज घेतला गेला आणि लगेच नाकारलं गेलं. दोन्ही फलंदाज सुखरूप आपल्या घरामध्ये पाहायला मिळत आहेत. एक धाव अर्जित केली जाते, जोडली जाते. अकाउंटमध्ये 14 या अंकावरती धावफलक सजला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन मित्र पाहायला मिळते. एकटीच बळ असल्याशिवाय असं आयोजन नियोजन होत नाहीये आणि या धामणगाव संघाची आपल्याला एकता पाहायला मिळते. यावेळेस उडवलाय, काय घडतं पाहूया. पाहता पाहता चेंडू जातोय आणि फायनली चेंडू सीमा पार. षटकार. पाहिलं तर सीमारेषे बाहेर अजून एक चांगला फटका षटकार शेखर मयेकर यांच्या बॅट मधून पाहायला मिळते. पुढील चेंडू. या वेळेस मात्र काय घडतं पाहूया. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. पंचांच्या माध्यमातून या हात समांतर केले जात आहेत. अवांतर धावाची खून केली जाते. 1+1 अशा 2 धावा जुळल्या जात आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर जाऊन पोहोचते 22 या अंकावरती. 22 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. यावेळेसही उडवलाय चेंडू हवेमध्ये आणि इथं मात्र आपण पाहतोय की क्षेत्ररक्षकांची झोली फाटली गेली आणि चेंडू मात्र धरतीला दान झाला गेला आणि एक धाव कंप्लीट झाली. घ्या काय जिंका मॅच हे नेहमी सूत्र पाहायला मिळतंय. अशा वेळेसही खेळ घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे फील्ड प्लेस मजबूत असणं गरजेचं आहे. फिल्डिंग प्लेस तुमच्याकडे जर चांगली प्रबळ असेल तर निश्चित तुम्ही फायनल्स टीम मध्ये गणू शकता. अन्यथा तुम्ही एखाद दुसरा सामना हाईट फॅक्टर तिथं कुठेतरी मध्ये आला असावा आणि इथं मात्र आपण पाहतोय की लेगबाच्या स्वरूपाने एक धाव एक कंप्लीट त्यांचा खेळ होते. या वेळेस खराब हाताळणी पाहायला मिळते आणि चुकी यष्टीरक्षकाच्या हातून सुद्धा पाहायला मिळते. वाईट गेला त्यानंतर अतिरेक अजून एक धाव पूर्ण करताना पाहायला मिळाली. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती जमा झाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गुणलेखक आमचे सांगतात की अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 26 धावा ऑन बोर्ड. पुढील चेंडू. या वेळेस उडवला ऑन साईडला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं. एक धाव कंप्लीट केली आणि थोडंसं फंबलिंग चुकी
चुकीला माफी नाहीये. एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन लगेच करताना पाहायला मिळालं. एक एक धाव खूप महत्त्वाची असते. इथं मात्र त्या बहाल केल्या जात आहेत लोणार संघाच्या माध्यमातून. या 2 धावेने धावसंख्या जी आहे ती 28 अंकावरती जाऊन पोहोचते. म्हणजे या ओव्हरमध्ये भरपूर धावा जमा केल्या गेल्या. 17 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जमा झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. कुठल्या प्रकारचा गडी बाद नव्हता. इथेही पाहायला गेलं तर 17 आल्या. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाहीये. खरं धावा येत आहेत. त्या धावा कशा येऊ, धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. काही टीममध्ये आपण पाहतोय ना की कानमंत्र दिला जातोय एक षटक संपल्यानंतर लगेचच. कारण पहिली जोडी जी असते ती 45ची असते. त्याच्यापेक्षा अधिक चांगले फलंदाज डकआउटमध्ये असतात आणि कुठेतरी कानमंत्र दिला जातोय आणि त्या कानमंत्रानुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ होतोय. परंतु ज्या वेळेस रना बनतायत ना तर त्या बनू द्यायच्या असतात. त्याला खिंडार द्याल तुम्ही, त्याला स्टॉप द्याल तर त्यानंतर आपण जर पाहिलं तर मग कुठेतरी धावा कमी बनताना पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर येतोय नवीन गोलंदाज. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी धावा भरपूर आहेत धावफलकावरती. अजून जर असाच ओघ चालू राहिला तर निश्चितच 50+ धावसंख्या धावफलकावरती जमू शकते. यात मात्र काही शंका नाहीये. आता हातात आहे ते राखून आजच्याला बाकी ठेवणं हे खूप गरजेचं असतं. तर पाहूया, हातात तर सर्व काय आहे आणि आजच्याला 10चे 10 विकेट आहेत. म्हणजे गुड अँड वेल आयोजक संघाचा पाहायला मिळते श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या माध्यमातून. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज या वेळेस ज्ञानेश्वर. या वेळेस उडवलाय समोरच्या दिशेने आपण पाहू शकता. लॉंग ऑफला डीपला चेंडू ट्रॅव्हल सुद्धा एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाहता पाहता तीही धाव पूर्ण झाली. कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं आणि इथेही पाहू शकता की 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. चेंडू काय हाताला लागत नाहीये. त्या अनुषंगाने जिथं 1 धाव होती तिथं दुसरी कंप्लीट केली. त्यानंतर ओव्हरथ्रो झाला, तिथं तिसरी धाव कंप्लीट केली आणि 3 धावेने आपण पाहू शकता धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते 31 धावा. यस, या ठिकाणी सन्मान्य दिगंबरी साहेबांचा शुभ आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आता बक्षिसांची खैरात लागली जाईल कारण साहेबांचं आगमन झालं. यस, पाहू शकता आपण आगमन झालं आणि शेअर मार्केट उघडलं गेलं. प्रति षटकारात 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते दिगंबर पाटील साहेबांच्या माध्यमातून. पाहूया तर सन्मान्य कपिलजी भोईर साहेबांचंही त्यांच्या बरोबर आगमन झाले. आपलंही सहर्ष स्वागत आहे. पाहूया, रात्री खूप एन्जॉय केलं कारण निलेश साहेबांचा वाढदिवस होता. लाईव्हला त्यांचा वाढदिवस आपण पाहायला खूप मजा केली या स्टेजवरती. त्याचं चित्र आम्हाला सकाळी पाहायला मिळालं होतं. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा तयार होत आहे. प्रति षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कालच भविष्यवाणी केली होती उद्या मॅच चालू झाल्यानंतर बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. बक्षीस लावलंच जातंय फलंदाजांवरती परंतु काम मात्र चांगला केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. निर्धावचे होते सांगत्या धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 3 33 धावा, जिसके आगे भी 3 और पीछे भी 3 33. पुढील चेंडू यावेळेस चेंडूला खाली ठेवला जातो, विवश केला जातोय, आपल्या फटक्याला चेक केलं जातंय आणि आपण पाहिलं तर मोठा फटका खेळला गेला नाहीये. निश्चितच असं जर तुम्ही खेळाल तर बक्षीस कॅन्सल करावं लागेल. पण प्रत्येक मान्यवराला एक विनंती आहे, तुम्ही जे बक्षीस लावता त्यातील 20% कापी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. जर लागला नाही एखाद्या खेळाडूला तर मग कमिटीचा तरी काहीतरी फायदा झाला पाहिजे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, काय करते पाहूया. 500 रुपयासाठी 2 पावलं दूर चौकार. आहे इथं महेकर यांना सूचना केली जाते की चौकाराच बक्षीस नाही आहे, षटकाराच बक्षीस आहे. तुम्ही मारला तर आमचा फायदा होईल.
पुढील चेंडू. सुनील म्हात्रे सर हसतायत कारण हेलची व्यवस्था होईल ना. असं तो पण आहे बघा. म्हणजेच कुणाचं नशीब कुणाच्या शिक्याला टांगलेलं आहे. पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा. ज्ञानेश्वर तयार होते गोलंदाजी मार्क वरती. मोठा फटका लागेल का. दिलेला होता परंतु मिस टाइम झालेला आहे. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर मौका भी दिया और क्या पता चौका भी जाएगा क्या. नो डाऊट थांबत नाही चेंडू. सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथं पाहायला जाते. मान हलवले याचा अर्थ माल खिच्यामध्ये भरपूर आहे. एटीएम नाही चालणार आपल्याकडे. जीपे चालेल. या चौकारच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 41-41. यानंतर होणारा सामना पाहायला मिळेल दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस गावदे पूर्णा. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित राहायचं आहे. गावदे पूर्णा संघाचा संघनायक इथं उपस्थित झालेला आहे. तसेच सन्माननीय मनोजी टावरे साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती भिवंडी क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष मान्य श्री मनोजी टावरे साहेब सल्लागार आहेत. आणि पूर्ण टीमचे सर्व आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सरसे स्वागत आहे. शेवटचं अंतिम षटक जीवन जाधव गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. 3 षटकांमध्ये आपण पाहतोय चांगली धावसंख्या उभारलेली आहे. 40+ अर्थात 41 धावा. यावेळेस उडवला ऑन साइडला. चांगला फटका आहे आणि त्याहून अधिक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल घेण्याचा प्रयत्न सुरुवातीला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण लगेच पाहिलं की झेल काय माझ्याने होणार नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. तर विनंती असेल सन्माननीय मनोजी टावरे साहेबांना की आपण या व्यासपीठावरती भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सल्लागार मान्य श्री मनोजी टावरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपले हे सरसे स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलेला आहे. हा ना चालू आहे. काय घडतंय. यस डायरेक्ट हिट. फलंदाज जाईल डगआउटच्या आसऱ्याला नीट. शेखर मैकर. द्या भाऊ आहे आपला. द्या एखाद्याला द्या. तीन कवा मारायला दो. यस एक षटकार मारला तर 500 रुपये आहेच परंतु बॅक टू बॅक 3 लावले तर 2000 रुपये. आज वार शनिवार आहे. चांगली बोनी करून घ्या. परेश पाटील यांच्याकडून सुद्धा 3 षटकार 2000. क्या बात आहे. प्रयत्न तर केला होता. टायमिंग साधता आला नाही आहे आणि इथं मात्र जीवनदान दिलेलं आहे. आणि हा ना मध्ये एका चेंडूवरती तुम्हाला 2 जीवनदान मिळू शकत नाही आहे. आसमान से गिरा और खजूर पे अटका. मच्छिंद्र बाद होते रनआउटच्या स्वरूपात. माननीय जीवनजी बोईर साहेबांचा शुभ आगमन होत आहे. आपण पाहिलं तर न्यू 40+ मध्ये त्यांची खेळाची जादू पाहायला मिळते. आज या मंचावरती आले त्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. तसेच सन्मान्य अजयजी भोईर साहेब यांचाही या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलंही सरसे स्वागत आहे. या वेळेस पाहू शकता ऑन साइडला चांगला टोलवलेला आहे. एक धाव कंप्लीट इथेही केली जाते. आणि नवीन फलंदाज आपण पाहिले तर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले तर कालपासून खूप चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आणि 4 दिवस सलग आपण पाहतोय पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. संतोष भोईर यांच्याकडून चौकार लगावला तर 200 आणि षटकार लगावला तर 500. दिगंबर पाटील यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. टायमिंग सेट केलं होतं कट करण्यासाठी परंतु मिस झाला गेला. निर्धावची झाली सांगता. संतोष भोईर यांचा आपण पाहतोय स्ट्राईक वरती. मित्र आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये या 4 दिवसामध्ये जे पाण्याची व्यवस्था आहे ती त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि त्यांच्यासाठी चौकार लागला तर 200 आणि षटकार लागला तर 500. दिगंबर पाटील साहेबांच्या माध्यमातून पुढील चेंडू
यावेळेस चांगला कट केलेला पाहतोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. क्षेत्ररक्षण चांगलंच झालं, परंतु पहिली धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली. परिणामस्वरूप दुसरी धाव ही पूर्ण करताना पाहायला मिळालं. धावसंख्या 48, 48 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. पाहूया अंतिम षटक आहे. काही करण्यासाठी, कमवण्यासाठी 500 कमवतात, 200 कमवतात. पाहूया. या वेळेस ऑन साईडला कार्पेटच्या सहाय्याने जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव होईल की नाही पाण्यासारखं राहील आणि अशा ठिकाणी पोचले आपल्या घरामध्ये. म्हणजे आता मात्र या 2 धावेने 50 कंप्लीट केली गेली आहे आणि 51 धावांचं टार्गेट मात्र स्टार 11 लोणार संघासमोर ठेवलं गेलं आहे. दिवसभर दिवा संघाने उपस्थित झाला असेल तर सहकार्य करायचं आहे. जो संघ उशिरा पोहोचेल त्या संघास पॅनलाइज केलं जाईल कमिटीच्या माध्यमातून, याची नोंद घ्यायची आहे. पूर्ण संघ इथं उपस्थित झालेला आहे. तर दिवसभर दिवा आपण या नाणेफेकीसाठी लगेच आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न झाला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. ती म्हणजे आपण जर पाहिली तर 50-51 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेला खूप चांगली मजा येते, कारण भाऊ पाटील सारखा अंपायर जर आपल्याकडे असेल तर निश्चितच खूप एन्जॉय केलं जाते. दिवसभर दिवा संघाचा संघनायक आला असेल तर कृपया रिपोर्टिंग करून घ्यायचे आहे. लावून घ्यायचं आहे. आपण पाहिलं तर 51 धावांचं टार्गेट आहे. ते पूर्ण केले जाईल की थांबलं जाईल या ऐकूया आजच्या दिवसामध्ये. एक चांगला आवाज उमेश पाटील सर यांच्या माध्यमातून. तर सन्माननीय दीपक भोईर अर्थात गोलीबाय यांचा या ठिकाणी शुभागमन झालेलं. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. निश्चितच आज त्यांच्याही शेअर मार्केटचं आपल्याला प्रदर्शन पाहावं लागेल. तर सन्मानित चिंतामणजी पाटील साहेब आपण या टॉस बॉक्स मध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर शुभेच्छा. ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद. शुभेच्छा. ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद. सामन्याच्या दुसऱ्या पुन्हा एकदा आपणास घेऊन येत आहोत. 50 धावा बनवल्या गेल्यात. 51 धावांचं लक्ष आहे.
स्टार 11 लोणाड या संघासमोर. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज श्याम पाटील. श्याम पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल. आपण जर विकेट हॅट्रिक घेता तर मान्य श्री कपिलजी भोईराजकडून आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि पहिलाच चेंडू नो बॉलने सुरुवात केलेली आहे. पंच भाऊ पाटीलांचा इशारा आहे तो फ्री हिटचा. आणि पहिल्याच चेंडूवर जर आपल्याला फ्री हिट मिळाली तर एक ती मेजवानीच असते आणि ती फ्री हिट खेळण्याची संधी जीवन जाधव याला मिळते. पहिलाच चेंडू पुन्हा एकदा श्याम पाटील. चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. खूप दूरवर राहिले आणि अडवू शकत नाही. चेंडू जातोय सीमा पार चौकार. पाच धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 51 धावांचं लक्ष्य आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. एकच चेंडू टाकून झालेला आहे. जीवन आणि दिलीप ही सलामीची जोडी मैदानात आलेली. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर चौकार. तर पहिल्या षटकामध्ये बक्षिसांची खैरात झालेली आहे. जर आपण विकेट हॅट्रिक घेता श्याम पाटीलसाठी तर कपिल भोईराजकडून 1000 रुपये, तसेच रंगनाथ भोईराजकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये, तसेच परेश पाटील याचकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. इथे मात्र कटचा फटका आणि फलंदाज बाद. फटक्यासाठी जागा बनवलेला कटचा फटका खेळला होता, पण अतिशय सुरेख असा झेल, जमिनीलगत झेल घेतलेला आहे. आणि जीवन जाधव याची खेळी ते संपुष्ट आले. 2 चौकार मारल्यानंतर जीवन हा फलंदाजीचा बाद झालेला आहे. आणि दिगंबर पाटील साहेब याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर अतिशय चांगली अशी स्पर्धा आपण आई गावदेवी चषक धामणगाव 2025 पाहत आहोत. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना स्टार 11 लोणाड आणि आयोजक संघ श्याम स्पोर्ट धामणगाव. अतिशय सुरेख असा चेंडू, स्लोवर चेंडू हाताळला गेला होता निर्धावच्या स्वरूपात. पहिले षटक चालू आहे. 51 बनवायचे आहेत, 9 झालेले आहेत. श्याम पाटील पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करीत आहे. पाऊल प्लेचे षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला दिसत आहेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. 2 चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल श्याम पाटील यांचं. एक फलंदाज बाद केला, त्यानंतर 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकले गेलेले आहेत. असं वाटलं होतं की हा षटक 15 ते 16 धावांचा असेल, मात्र तसं झालं नाही आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव. लागोपाठ 3 चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकले गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचं समाप्त झालेलं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनवल्या गेलेत 9, फलंदाज बाद झाले 1. सलाम ले जाता हुआ
क्रमांक 2चं षटक घेऊन गोलंदाज सुनील आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी झाली. फक्त 90 धावा धावपलकावर राहिल्या. आता क्रमांक 2चं षटक घेऊन सुनील आणि स्ट्राईकला असेल फलंदाज दिलीप जाधव. दिलीप जाधव याला अजून स्ट्राईक घेण्याची संधी मिळालेली नव्हती पहिल्या षटकामध्ये. आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी दिलीप जाधव हा सज्ज झालेला आहे. सुनील गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 51 धावांचं लक्ष्य आहे. चांगली फलंदाजी झाली. श्याम स्पोर्ट धामणगाव या संघाकडून 50 धावा बनवल्या गेल्या पहिल्या सत्रामध्ये आणि 51 धावांचं लक्ष्य ठेवलं. पहिला चेंडू सुनील समोर फलंदाज दिलीप जाधव. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक चांगला झेल संपादन केलेला आहे आणि दुसरा फलंदाज बाद होतोय लोणार या संघाचा. याच दरम्यान कशेली गावचे समाजसेवक मान्य श्री विलासजी पाटील साहेब यांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. आणि इथे मात्र शेअर बाजार वधारलेला आहे. दिगंबर पाटील साहेब याचकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये, तसेच परेश पाटील याचकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. इथे मात्र चेंडू उडवलाय मिड विकेट सीमारेषेबाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 15. पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्यात यश आलं. दुसऱ्याच चेंडूवर मात्र षटकार लगावला योगेश यांनी. षटकारानं खातं खोललेलं आहे. 51 बनवायचे आहेत. करूया मरोचा हा सामना आहे, कारण 51 बनवायचे आहेत तर मोठे फटके मारावे लागते. पुन्हा एकदा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा तिथे सहज पूर्ण केल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 17. 2 बाद 17 अशी धावसंख्या झालेली आहे. 51 बनवायचे आहेत. म्हणजे 13च्या जवळजवळ 13च्या सरासरीने धावा बनवायला लागतील. पुन्हा एकदा सुनील. इथे मात्र अतिशय सुरेख असा फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होणार नाहीत. फलंदाज होतोय धावबाद. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 18. तिसरा फलंदाज इथे बाद होतोय. धावबाद चर्व सचिन गायकवाड. 3 चेंडूचा सामना केला होता. एकही धाव बनवता आली नाही. नवीन फलंदाज पप्पू थले मैदानात दाखल झालेले आहेत. आणि स्ट्राईकला असेल तर योगेश जाधव. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चेंडू उचललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. 1 धाव पूर्ण केले. फक्त 1च धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 19. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. फक्त 1च धाव आणि धावसंख्या होते ते 19. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 1 षटकार सोडला तर गोलंदाजी एव्हरेज मध्ये राहिलेली सुनील यांची. पुन्हा एकदा सुनील. नवीन फलंदाज पप्पू थाले यांच्यासाठी. सुरेख असा फटका. कटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. रोखू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार.
धावसंख्येत 23, 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये 23 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. तर उर्वरित 2 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. 28, 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 14 धावा बनवाव्या लागतील. 12 चेंडू आणि 28 धावा. शेवटच्या चेंडूवर एक कटचा चौकार आपण बघितला पप्पू थाले यांच्या बॅटमधून. अतिशय सुरेख असा फटका. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर शेखर मयेकर यांनी चांगली फलंदाजी केली होती. ड्राईव्हचे 2 चौकार, त्यानंतर एक षटकार सुद्धा त्यांच्या बॅटमधून आला होता. 27 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्या शेखर मयेकर यांच्या मार्फत. तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सुनील. तर 12 मध्ये 28 बनवायचे आहे. समोर फलंदाज असेल योगेश जाधव. पहिला चेंडू शपल क्रॉस झाल्यावर चेंडू उडवलाय. जातोय 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 सीमा रेषा बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे. योगेश जाधव अतिशय चांगली फलंदाजी करीत आहे. सुनील पाटील याला पहिल्या चेंडूवर षटकार. 28 बनवायच्या होत्या 12 मध्ये, आता 11 मध्ये 22 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू. सन्मान दिलेला आहे. फक्त पुश केला होता. 1 धाव. षटकार मारल्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूला एक सिंगल घेऊन चांगली फलंदाजी योगेश जाधव यांची. धावसंख्या होती ती 30. 21 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. पप्पू थाले स्ट्राईकला. सुनील पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटच चेंडू होता. फ्लिक केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. फक्त एकच धाव. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 31. 9 चेंडू बाकी आहेत आणि 20 बनवायचे आहेत. 9 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज योगेश जाधव. चेंडू उडवलाय. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. प्रयत्न झाला नाही झेल घेण्याचा. तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती आणि 2 धावांची संघाची धावसंख्या होते 33. चांगला प्रयत्न होत आहे योगेश जाधव यांच्या मार्फत. झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, कारण योगेश जाधव हा एक महत्त्वाचा फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. कुठेतरी हा प्रयत्न व्हायला पाहिजे होता झेल घेण्याचा. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा सुनील पाटील योगेश जाधवसाठी. फुलटच चेंडू स्विंग केलेला आहे आणि पंचांचा इशारा येतोय.
तुम्ही कोणीच बोलू नका, पंच बोला ना आता. आणि पंचांचा इशारा तो चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या होती ती 37. स्टार 11 लोणाड पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव चेंडू. 7 मध्ये 14 पाहिजे होता, आता 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. नक्कीच इथे योगेश जाधव नाराज असतील, कारण शेवटच्या चेंडूवर काही धावा, 2 जरी धावा मिळाल्या असत्या तरी शेवटच्या षटकामध्ये थोडंसं दबाव कमी झालं असतं, परंतु तसं झालं नाही. शेवटचा चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळला गेला. स्ट्राईकला असतील पप्पू थले आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अंतिम षटक घेऊन संतोष. संतोषच्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे 14 धावा वाचवण्याची. संतोष बुदर. सहा मध्ये 14 बनवायचे आहेत. 2 मोठ्या फटक्यांची गरज स्टार 11 लोणाड या संघाला. आणि फलंदाजीमध्ये योगेश जाधव यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. पप्पू थाले 5 धावांवर खेळतोय, तर योगेशाच्या बॅटमधून आपण बघितलंय सहा चेंडू 14 धावांची गरज. पहिला चेंडू संतोष बदर आणि फलंदाजीसाठी पप्पू थले. पहिला चेंडू संतोषाचा. चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जातो कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगले क्षेत्र होत नाहीये. फंबल झाले होते थोडेसे, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. फक्त एकच धाव, कारण स्ट्राईक हवी होती योगेश जाधव याला. आता 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. 5 चेंडू 13 धावांची गरज, म्हणजे स्ट्राईक देण्याचं काम केलेले योगेश याला पप्पू यांनी. 5 चेंडू 13 धावा. संतोष बदर विरुद्ध योगेश जाधव. संतोष बुदर. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. चार चेंडू आणि 12 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. विकास. चार चेंडू 12 धावांची गरज. स्ट्राईकला योगेश जाधव आणि गोलंदाज संतोष बुदर. सोडून दिलेला आहे चेंडू आणि पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. 4 चेंडू 11 धावांची गरज. आजच्या दिवसातला पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये चांगला खेळ इथे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. दोन्ही संघ चांगला खेळ आपापल्या परीने करत आहेत. एक स्थानिक संघ आहे
स्टार 11 लोणाड यांनी सुद्धा चांगली फलंदाजी इथे केलेली आहे. 51 बनवायच्या होत्या, त्याचा पाठलाग त्यांनी चालू केलेला आहे. 11 धावा राहिलेल्या आहेत, 4 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा संतोष गोलंदाजी ट्रॅकवर योगेशसाठी. इथे मात्र चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला तर लॉंगला आपला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या ते 42. 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका जर योगेश यांच्या बॅटमधून आला तर नक्कीच सामना लोणाडच्या बाजूने झुकेल आणि एक डॉट बॉल जर आला तर सामना धामणगावच्या बाजूने झुकेल. नाबाद 26 धावांवर खेळत आहेत योगेश. इथे मात्र ड्राईव्ह केलेला आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 44. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. दोन चेंडू 7 धावा. एक मोठा फटका या सामन्यामध्ये घेऊन येईल लोणाड संघाला. अजूनही या षटकामध्ये एकही मोठा फटका लगावला गेलेला नाहीये. चांगली गोलंदाजी संतोष यांच्याकडून झालेली आहे. शेवटच्या षटकामध्ये 14 धावा पाहिजे होत्या. आता 2 चेंडूमध्ये 7 धावा राहिलेल्या आहेत. 4 मध्ये 7 बनवल्या गेलेल्या आहेत तर 2 मध्ये 7 राहिलेल्या आहेत. योगेश जाधव प्रयत्न तर करतोय परंतु मोठा फटका मात्र त्याच्या बॅटमधून अजून येत नाहीये. 2 मध्ये 7 बनवायचे आहेत. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 2 चेंडू 7 धावा. सोडून दिलेला आहे चेंडूला आणि हा येतोय निर्धाव चेंडू. सोडून दिला होता, अशा भारी नजरेने बघितलं होतं पंचांकडे आणि इथे मात्र खूप मोठी चूक योगेश जाधव यांच्या मार्फत झालेली आहे. चेंडू सोडून दिलेला होता. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू 7 धावा. चेसिंग कंपल्सरी. 1 चेंडू 7 धावांची गरज. ते मात्र फ्लिक केलेला आहे. याच बरोबर श्याम स्पोर्ट धामणगाव हा संघ विजयी झालेला आहे. खूप खूप अभिनंदन श्याम स्पोर्ट धामणगाव. हार्ड लक लोणाड संघ.